एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. माझे व्हिडिओज, मी मांडलेले विषय तुम्हाला आवडत आहेत त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते. आज पुन्हा एकदा आणखी एक वेगळा विषय मी आपल्यासमोर शेअर करणार आहे किंवा आपण त्याबद्दल बोलणार आहोत. आपण बऱ्याच वेळा बघा अनेकांच्या बोलण्यातून ऐकत असतो की आजकाल समाज खूप पुढारलेला आहे, वैचारिक पातळी पूर्वीपेक्षा जास्त सुशिक्षित आहे. पण खरं तसं वाटतं का तुम्हाला काही गोष्टींमध्ये? काही वेळेस या अशा सगळ्या गोष्टी बोलण्यापुरत्या असतात असं अनेक वेळा मनोमन वाटते. कारण बरेच लोक असे आहेत की मुलगी जन्माला आली की नाराज होतात. नातेवाईकांनी विचारले, काय झालं रे, मुलगा की मुलगी? मुलगी असे सांगितले की सरळ सरळ नाक मुरडतात तोंडावरच. असा अनेक जणांना अनुभव आलेला असणार. किती जणांना असा अनुभव आलेला आहे आपल्या लाईफमध्ये मला नक्की सांगा कमेंट करून. कारण अशा लोकांचे म्हणणे असते की मुलगा हाच वंशाचा दिवा असतो, कुळ प्रथा पुढे नेणारा असतो, तर मुलगी हे परक्याचं धन आहे. याच्या उलट विचारसरणी करणारी किंवा विचारसरणी ठेवणारी देखील अनेक लोक आहेत बरं का. अरे वा, छान झालं की मुलगीच झाली ते. कारण मुलगी ही प्रत्येकाच्याच घरी येत नसते. साक्षात लक्ष्मीच्या पावलांनी आलेली ही मुलगी अनेक गोष्टींमध्ये आपल्या आईवडिलांच्या प्रत्येक गोष्टींमध्ये ती सतत एक साक्षीदार बनते. तर साक्षात लक्ष्मीच्या पावलांनी आलेली अशी मुलगी कोणाला नाही हवीशी वाटणार. कारण अशी मुलगी प्रत्येकाच्याच आयुष्यात किंवा प्रत्येकाच्या जीवनात परमेश्वर पाठवत नसतो. कारण जी मुलगी ज्या घरात जन्म घेते त्या घराचे काही ना काहीतरी पुण्यफल असते, तेव्हाच ती मुलगी त्या घरामध्ये किंवा त्या वंशामध्ये मुलगी जन्म घेते. अनेक जणांच्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की पिढीजात पिढी आजोबा, नंतर चुलते मालते पंजोबा वगैरे त्यांच्या कुळामध्ये मुली झाल्याच नाही, मुलंच झालेली आहेत. कारण बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की आमच्या पिढीमध्ये मुलगा झाला, मुली झाल्याच नाही. असा विविध लोकांचा म्हणजे प्रत्येकांचा वेगवेगळा अनुभव अनेक वेळा ऐकायला मिळतो आपल्याला. तर काही जण असे पण आहेत की मुलगी होण्यासाठी नवस देखील करतात. तर हे असे समाजातील असणाऱ्या विविध लोकांना स्वामींनी काय उत्तर दिलेलं आहे किंवा स्वामींचं नेमकं म्हणणं काय आहे ते आपण आज एका कथेद्वारे बघणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्तुतीज मराठी कॉर्नरला अजूनपर्यंत सबस्क्राईबच केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपल्याकडे अशी म्हण आहे बघा, मुलगी झाली लक्ष्मी आली. दुसरी अजून एक अशी म्हण आहे, पहिली बेटी धनाची पेटी. पण जे नशीबवान असतात ना, मोठ्या उदार मनाचे असतात व तसेच नेहमी आपल्या हातचे दुसऱ्यांना देण्याची ज्यांची नियत असती, दान करण्याची ज्यांची नियती असती, त्यांची जी अशी नियत बघूनच साक्षात परमेश्वर त्यांच्या घरी मुलगी म्हणून पाठवतो. जी मुलगी असते ती साक्षात लक्ष्मीच असते. त्याच नशीबवान बापाला कन्यादानाचं पुण्य देखील लाभते. आणि हे कन्यादान केल्याचं जे पुण्य आहे ना, ते आपण पुन्हा कन्यादान करूनच फेडू शकतो असं त्यामागचं शास्त्र सांगतं. त्यामुळेच जेव्हा आपण एखाद्याची मुलगी घरी सून म्हणून आणतो तेव्हा आपण देखील कन्यादानाचे पुण्यफल जे आहे किंवा कन्यादानाचं ऋण फेडण्यासाठी पुन्हा आपल्याला देखील कन्यादान करणे गरजेचे असते असं सांगितलं जातं. काही वेळा बघा मुलगा आईवडिलांना दुःखात एखाद्या वेळेस बघू शकतो, पण मुलीला आईवडिलांना थोडा जरी त्रास झाला, कोणते दुःख झाले किंवा कोणते दुःख आले तर तिचा जीव कासावीस होऊ लागतो. माझ्या आईवडिलांना मी या त्रासातून कसे काढू शकते यासाठी तिचा जीव सतत चिंताग्रस्त होत असतो. मुलगी घरात असली की घर नुसते आनंदाने उत्साहाने भरलेले असते. सतत वडिलांच्या भोवती गिरट्या घालणारी ही मुलगी वडील दमून भागून आले
की त्यांच्याजवळ जाईल, त्यांना पाणी देईल. दमलात का असे प्रेमाने ती विचारते. व मुलगी त्यांच्याकडे जर काही ते नाराज असतील, काही टेन्शन असेल, तर लगेच ती त्यांना विचारते की बाबा आज तुम्हाला कोणतं टेन्शन आहे का? तुम्ही नाराज का आहात? थोडक्यात उपजतच प्रेम माया ओसांडून वाहत असते मुलीकडे. म्हणूनच म्हणतात, ज्याच्या घरी कन्या असते ना, तो पिता सर्वात जास्त भाग्यवान असतो. स्वामींच्या अनेक कथेमधील एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगणार आहे. एका ब्राह्मणाची आहे ही कथा. एकदा एक ब्राह्मण ज्यांचे नाव रामाचार्य होते, अनेक जणांना माहीत पण असेल ही. रामाचार्य हे एक ब्राह्मण असून अक्कलकोटमध्येच ते राहत होते आपल्या कुटुंबासोबत. एकदम सात्विक ब्राह्मण होते ते. म्हणजे कोणत्याही प्रकारचे आपण जेव्हा दान वगैरे देतो तेव्हा आपण म्हणतो की सत्पात्री ब्राह्मणालाच आपण दान करावे, म्हणजे त्याचे मिळणारे पुण्य हे अनेक पटीने वृद्धिंगत होते, असे शास्त्र जे सांगते. त्या प्रकारेच असा सत्पात्री ब्राह्मण म्हणजे रामाचार्य. तर या सत्पात्री ब्राह्मणाला 4 मुली होत्या. पत्नीचे नाव होते गयाबाई. पण त्या रामाचार्यांना कधीही दुःख झाले नाही, की कधीही कोणत्या गोष्टीची खंत वाटली नाही की मला 4 मुली आहेत, तर 4 कन्यारत्न आहे म्हणून ते उलट म्हणायचे की मला 4ही वेद प्राप्त झाल्यासारखं मला माझ्या कन्या असे वाटतात. 4ही धाम यात्रा केल्याचं पुण्य मला माझ्या या 4ही मुलींमुळे लाभले आहे, असे ते नेहमी सांगायचे. त्यामुळे त्यांनी कधीच स्वामींना मला पुत्र हवा आहे, मला पुत्र का दिला नाही आहे तुम्ही, किंवा मला मुलगा का नाही आहे, असे कधीच म्हटले नाही किंवा कधी तक्रार केली नाही. विचार करा तुम्ही या गोष्टीचा, की त्या काळामध्ये या ब्राह्मणाचे विचार इतके छान होते की ते कोणत्याही प्रकारची शंका कुशंका किंवा कोणत्याही प्रकारचं त्यांना 4 मुली असल्यामुळं कोणताही त्रास त्या मुलींचा कधीच त्यांना जाणवला नाही. उलट ते दररोज स्वामींच्या दर्शनाला जायचे. पूर्ण भक्तीने श्रद्धेने स्वामींच्या चरणाजवळ त्यांची सेवा करायचे. पण त्यांना कधीही हा खंत किंवा हा खेद वाटला नाही. त्यांच्या पत्नीचे मन मात्र वरचेवर कायम स्वामींना विचारावे अशा भ्रमामध्ये असायचे. स्वामी नेहमी अधूनमधून रामाचार्यांच्या घरी जायचे. अनेक भक्तांनी कित्येक वेळा बोलावून सुद्धा आग्रहाने स्वामी त्यांच्याकडे जायचे नाही, पण रामाचार्यांच्या घरी हमखास स्वामी जायचे. एक दिवस रामाचार्यांच्या पत्नीने स्वामींना म्हटलेच, स्वामी मला 4 मुलीच आहेत हो. स्वामी हसले आणि म्हणाले, अरे वा, चांगलं आहे की मग. 4 मुली आहेत, 4 सोन्याच्या खाणी दिल्यात आम्ही तुम्हाला, आणखी काय पाहिजे? तेव्हा त्या म्हणाल्या, तसं नाही हो स्वामी, पण एक पुत्र मात्र हवा होता. एक पुत्र झाला असता तर बरं झालं असतं. स्वामींनी स्मितहास्य केलं. ते काहीच बोलले नाहीत व पाद्यपूजन वगैरे झाल्यानंतर स्वामी तेथून निघाले. आणि आणखीन काही दिवस पुढे गेल्यानंतर स्वामी पुन्हा काही दिवसांनी रामाचार्यांच्या घरी आले. तेव्हा अगदी उत्तम रीतीने मनात कोणतीही इच्छा न ठेवता निष्काम भावाने रामाचार्यांनी स्वामींचे पाद्यपूजन वगैरे केले. पण त्यांच्या पत्नींचे मन न राहून त्यांनी पुन्हा स्वामींना प्रश्न केला. स्वामींजवळ विषय काढला. तेव्हा स्वामी हसत म्हणाले, तुला पुत्र देतो मी, मग तर झाले. आता हे स्वामींचेच वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्यच, त्रिवार सत्य. पण पुन्हा आणखी 1 वर्ष गेला, आणखी 1-2 वर्ष गेले, पण काही पुत्र हा प्राप्त झाला नाही. त्यामुळे गयाबाईने परत एकदा स्वामींना विषय काढलाच. स्वामी, आम्हाला पुत्र होणार नसेल तर तसंच तरी सांगा. नाही म्हणजे तुमच्या बोलण्यावर विश्वास आहे, पण या जन्मी की पुढच्या जन्मी पुत्र होईल मला, असा प्रश्न सारखा माझ्या मनामध्ये येत राहतो. त्यावर स्वामी म्हणाले, अगं होईल ग तुला पुत्र, आम्ही देणार पुत्र तुला, काही काळजी करू नकोस. आणि बरं का, याच जन्मी पुत्र होणार तुला. गयाबाई शांत झाल्या. त्यानंतर 1 वर्षांनी बरोबर रामाचार्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. असे हे आपल्या स्वामींचे वाक्य खरे झाले. अशक्य ही शक्य स्वामींनी केले. म्हणूनच जे स्वामींच्या चरणात आहेत ना, त्यांच्या इच्छा स्वामी पूर्ण करतातच करतात. कोणाची कितीही मोठी इच्छा असू दे,
कितीही मोठे मनोरथ असू द्या, ते स्वामींनी पूर्ण केले नाही असे कधीच होत नाही. त्यामुळे आजही आपण स्वामींना जे काही आपलं दुःख, अडचणी, त्रास सगळं काही स्वामींना जे सांगत असतो ना, ते सर्व स्वामी ऐकत असतात. आणि म्हणूनच आजही ते सगळ्यांमधून आपल्याला अलगदपणे सुखरूप बाहेर काढतात सुद्धा. आपल्या भक्तांना कधीच नाराज करत नाहीत स्वामी. म्हणूनच माझं एवढं म्हणणं आहे की आपण फक्त रामाचार्यांसारखं स्वामींच्या चरणावर व त्यांच्या नामावर अखंडपणे कायम विश्वास टिकून राहिलं पाहिजे. विश्वास अजिबात डगमगला नाही पाहिजे. विश्वास थोडाही कमी न होता निस्वार्थ भावनेने त्यांची सेवा आपण करत राहायची. योग्य वेळ आली की योग्य त्या गोष्टी स्वामी नक्कीच आपल्या भक्तांना देतात. कधी कधी जर वेळ लागत असेल तर स्वतःच आपल्या मनाला सांगायचं की माझे भोगच अजून संपले नसतील, त्यामुळे थोडा वेळ लागत आहे. स्वामी काय म्हणतात नेहमी, अरे तू आमच्या चरणात आहेस, आम्हाला शरण आलायस, तर तुझे भोग भोगून संपव. कारण कितीही वाईट दुःख यातना तुझ्यासमोर जरी आल्या तरी त्या प्रत्येक वेळी माझ्या छत्रछायेखाली तू आहेस हे तू विसरू नकोस. आणि या यातनांचा तुला त्रास होणार नाही याची शाश्वती आम्ही तुला देतो. ती धगधगती यातनांची झळ आम्ही तुझी कमी करू शकतो. या गोष्टीवर तू विश्वास ठेव. म्हणूनच स्वामींवर विश्वास ठेवून जेवढं शक्य आहे ते करत राहा व जे खूपच अशक्य वाटतंय ना ते स्वामींवर निश्चिंतपणे सोडून द्या. कारण अशक्य ही शक्य असे करणारे आपले स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण करतात. कुठे ना कुठे जरी आपण म्हटलो तरी आपल्या मनात कायम या प्रकारची खंत येते, जो विषय मी आज तुमच्या पुढं मांडलेला आहे. त्यामुळे मला तुम्हाला ह्या गोष्टी माध्यमातून स्वामी काय सांगतात ते मला तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर कसा वाटला आजचा विषय मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा आणि आपल्या प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. त्यांना शेअर करा हा व्हिडिओ. ज्यांना मुली आहेत त्यांना दुःख वाटत असेल तर त्यांना हा व्हिडिओ जरूर ऐकवा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.